रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणा पुढे अभंग विवरण म्हणजे कीर्तनासाठी आणि श्रोत्यांना ऐकण्यासाठी असा दुहेरी उपयोग होणारा संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अभंग, त्याचा आज आपण हा भाग करत आहोत. विषय आहे भक्तिपर. अभंग 4 चरणाचा आहे आणि तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराज म्हणजे जयाचे वदे पूर्ण वेदांत वाणी, म्हणावे कसे होतया लागी वाणी. जयाचे तुकी परब्रह्म तुकावा, तयाचे तुके दुजा कोण तुकावा. असे तुकोबाराय. तुकोबाराय त्यांच्याकडे काही भाविक मंडळी गेले. साष्टांग दंडवत घातला. महाराज म्हटले, येण्याचं प्रयोजन काय? रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी झालं. आणि भाविक लोक म्हणाले, महाराज आम्ही संसारी लोक आहोत, आम्हाला भक्ती काय नेमकं कळत नाही, कशी करावी, ती भक्ती काय, ती थोर भक्ती काय, आणि आम्ही करतो, आपण करतो, पण ती देवाला आवडते का, हे तुम्हीच सांगू शकता. आणि तुकाराम महाराज म्हणजे काय, ते श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू सद्गुरुपदाला योग्य असणारे तुकाराम महाराज. त्यांना सांसारिक अनुभव आहे आणि अधिकार तैसा करो उपदेश, अधिकाराप्रमाणे उपदेश करण्याची त्यांच्याकडे युक्ती आहे. साहे ओझे त्यास तेची देवो, अधिकार तैसा म्हणजे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू असून चालत नाही, तर त्यांना दुसऱ्याला ज्ञान देण्याची युक्ती पाहिजे, अनुभव पाहिजे, प्रमाण देता आले पाहिजे, पटवता आलं पाहिजे. त्यांना ते समजण्यासारखं इतकं हलकं फुलकं सांगून त्यांच्या गळे उतरवलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुकाराम महाराजांकडे आहेत आणि म्हणूनच ते उपदेश करते आहेत. त्यांचा तो उपदेश सफलित होतो आणि म्हणून हा उपदेशपर प्रकरणातला अभंग आहे. ऐका अभंग. भक्तिपर विषय आहे त्याचा. नारद भक्तिसूत्रामध्ये भक्तीची व्याख्या करताना नारद महर्षी म्हणतात, सा त्वस्मिन् प्रेम स्वरूपा. भक्ती याचा अर्थ आहे प्रेम. आणि ती भक्ती, थोर भक्ती, देवाला आवडणारी भक्ती तुकाराम महाराज त्या आलेल्या भाविकांना सांगतात. हीच थोर भक्ती आवडते देवा, हीच थोर भक्ती. हीच चकार घालून महाराजांनी ठासून सांगितलंय. भाषेमध्ये जेव्हा चचा प्रयोग होतो तेव्हा तो 2 कामं करतो. निश्चयार्थक अव्यय येते, म्हणजे आपल्या विधानाची परिपुष्टी आणि अन्य विषयाची व्यावृत्ती करणं हे चचं काम आहे. महाराज म्हणतात हीच थोर भक्ती, श्रेष्ठ भक्ती आहे की ती देवाला आवडते. कारण लोकांना थोर पाहिजे, मोठं पाहिजे आणि देवाला आवडणारं पाहिजे. आपण खूप करण्यात मजा नाही. ते संतांना माहीत असं की देवाला काय आवडतं, तेच उपदेश करू शकतात. महाराज म्हणतात ती थोर भक्ती तुम्हाला मी सांगतो. माझ्यासह मी ती केलेली आहे, माझा तो अनुभव आहे आणि तुम्ही तसं करा, तुमचं जीवन आनंदमय मंगलमय होईल. कोणती भक्ती आहे ती? हीच थोर भक्ती आवडते देवा. पुढच्या अर्ध्या चरणात महाराज म्हणतात, संकल्पावी माया संसाराचे. हे जो संसार आहे, जो आपल्याला दुःखमूळ म्हणून सांगितलेला आहे, तर त्या संसारावरचं दुःख कमी होण्यासाठी त्या संसारावरचं प्रेम कमी करा, संकल्प करा आणि त्याच्यावरचं प्रेम भगवंताकडे घाला. 60% भगवंतावर प्रेम करा आणि काही प्रेम संसारासाठी ठेवा. कारण संसाराला प्रेम केलंच पाहिजे असं काही नाही. संसार प्रेम दाखवला तरी होतो, हे नाटकीपणा केला तरी संसार होतो. संसाराचे बरेच नाटकं पण होतात आणि हे पण परमार्थाला नाटक करून चालत नाही. देवावर ते प्रेम ठेवावंच लागतं. संसाराला दाखवलं तरी चालतं. म्हणून महाराज म्हणतात, संकल्पावी माया संसाराची. संसाराच्या मायेवर संकल्प सोडा,
तिथली कमी करा आणि तिथली काढून देवावर ठेवा. संकल्प करणं म्हणजे काय करणं? नैवेद्य आपण देवाला ठेवतो, पाणी फिरवतो आणि कृष्णार्पणमस्तु असं म्हणतो. म्हणजे हे देवाला अर्पण केला प्रसाद, महाप्रसाद, आणि तो घेतो आणि आपण खातो, प्रसाद म्हणून सेवन करतो, त्याच्यावर जगतो. म्हणजे त्याच्यावरचं आपलं जे स्वामित्व आहे ते आपण काढून घेतो आणि देवाचा प्रसाद म्हणून आपण खातो, त्याच्यामध्ये आनंद असतो. तर तुमचं स्वामित्व जे आहे संसारावरचं, मी करतो, अहमिती प्रथमोध्यासः मम इति द्वितीयः अध्यासः, आणि त्यामुळे आपल्याला दुःख होतं. तर हे देवाचं आहे आणि देवाचा मी नोकरासारखं हे संसार मी करतो आहे, ही देवाची आज्ञा आहे, असं जर केलं तर तुम्हाला संसार दुःखकारक ठरणार नाही. आणि मग जे काय घडणार आहे ते आपल्या संचितातून घडणार आहे, ते काय आपण टाळू शकत नाही. महाराज दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात, ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आपल्या हातात सर्व काही नसतं. बऱ्याच वेळा केव्हा आपल्याला हार्ट अटॅक येईल माहीत नसतं, काय कुठे ॲक्सिडेंट होईल तो आपल्याला माहीत नसतं, आणि आपल्याला स्वप्न पडतं कोणतं ते आपल्या हातात नसतं. आपला हातसुद्धा आपल्या हातात नसतो, केव्हा काय होईल सांगता येत नाही. तेव्हा जे जे काय घडत आहे ना, ते ईश्वरी प्रेरणा आहे, ईश्वरी सेवा आहे, ईश्वराच्या सत्तेने घडतं आहे, ईश्वराची इच्छा आहे, असं सकारात्मक राहा महाराज म्हणतात. आणि म्हणून ठेविले अनंते तैसेची राहावे, कारण तुमच्या हातात बाकीचं काही नाही, ग्रास गिळी सत्ता नाही हाती. हां, चित्ती असू द्यावे समाधान, समाधान चित्तात असू देणं, सकारात्मक राहणं, हे आपल्या हातात आहे. आणि समजा तुम्ही नाही हातात ना, आपण मी हे करतो, मी ते करतो, असं जर सारखं म्हणत राहिले तर तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. संचितातून प्रारब्धाचा भोग भोगायला निघालेला आहे, तो आपण भोगत आहोत. तर ते भोगत असताना आपलंच आपण भोगतो आहे, देव आपल्याला काही पाठवत नाही, देत नाही आहे, आपल्या संचितातलाच तो आपला भोग आहे. तेव्हा जे साठवलेलं त्यातलं जे आपण निघालं आहे त्याला म्हणतात प्रारब्ध. संचित, प्रारब्ध आणि क्रियामान. क्रियामान म्हणजे आत्ता आपण जे करतो ते क्रियामान आहे, ते आपल्या हातात असतं. म्हणजे ओव्या गायच्या का शिव्या द्यायच्या हे आपल्या हातात आहे, त्याचे परिणाम आपल्या हातात नाही आहेत. त्याचे परिणाम चांगले असतील तर चांगले होतील, वाईट असेल तर वाईट होतील. शिव्या दिल्या तर वाईट परिणाम होतील, ओव्या गाऊन एखाद्याची स्तुती केली तर चांगला परिणाम होईल. हे आपल्या वर्तमान हातात असतं. तेव्हा महाराज म्हणतात, जर दुःख उगळीत राहिले, कणत कुथत राहिले तर तुम्हाला टाळता येणार नाही. त्यापेक्षा चित्तात समाधान ठेवा. आणि शेवटच्या चरणात महाराज म्हणतात, तो का म्हणे घालो ता यावरी भार. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सगळा भार मी देवावर घालतो, तुम्ही पण देवावर भार घाला. वाहो हा संसार देवा पाये, देवा पाये, ठेविले अनंते तैसेचे राहावे. असं जर तुम्ही सकारात्मक राहिले, आणि हा संसार देवाचा आहे, मी सेवक म्हणून तो करतो आहे, आणि सगळा भार त्या देवावर घाला. वाहू हा संसार देवा पायी, देव ठेवेल तैसे राहावे, ए समयासे सादर व्हावे, ए समयासे सादर व्हावे. सावतोबांचा अभंग आहे हा. देव ठेवील तसं राहा, समाधान बाळगा, सकारात्मक राहा, आणि देवावर हा भार घालून राहा. भार ओझं आपल्याकडे सारखं घेऊ नका. देवाची कृपा आहे, देवाची इच्छा आहे, जे सुख दुःख काय असेल देवाची इच्छा आहे. असं करत राहिलं तर तुम्हाला दुःख पचवता येऊ शकतो. असा हा अभंग आहे. फार महत्त्वाचा अभंग आहे, कीर्तनासाठी उपयोगाला आहे, त्याचे तत्त्व उपयोगाचे आहेत, आणि सर्व सांसारिक जीवासाठी हा महत्त्वाचा उपदेश आहे. हृदयात बांधा, गाठ बांधा, आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.